माझं वैयक्तिक गेल्या 25-30 वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये मला आलेला अनुभव, ओबीसी म्हणून आलेला अनुभव, जोपर्यंत या भारत देशातला ओबीसी समाज हा जागरूक होणार नाही, जोपर्यंत त्याला भारतीय संविधान तो समजून घेणार नाही, जोपर्यंत तो महापुरुषांची चळवळ समजून घेणार नाही आणि तो जागरूक होणार नाही, तोपर्यंत या देशाचं कल्याण होईल असं मला तरी वाटत नाही. कारण या देशातला ओबीसी समाज हा संख्येनं बहुसंख्य आहे. जवळजवळ 60% असलेला हा ओबीसी समाज जर जागृत झाला नाही तर असलेला 15% एससी समाज हा जागृत होऊन संविधानाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पाहिजे तसं परिवर्तन घडू शकत नाही. आणि या ओबीसीला अज्ञानात ठेवूनच प्रतिगामी पक्ष हा आज तुमच्या माझ्यावर संविधान नष्ट करण्या इथपर्यंतची मजल मारण्याची हिंमत करतो आहे. नव्हे, दिल्लीमध्ये तुम्ही मी आपण अनुभवलं, त्यांनी अक्षरशः संविधान सुद्धा जाळलं, पण कुठलाही एफआयआर त्याच्यावर दाखल झाला असं काही माझ्या ऐकण्यात नाही. एवढा मोठा राष्ट्रद्रोह तुमच्या माझ्या डोळ्यासमोर होतोय की ज्या महापुरुषानं तुम्हा मला अतिशय स्वाभिमानाचं जीवन दिलं, 4 चौघामध्ये ताटमानेनं जगण्याचं जीवन ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला मला दिलं, मात्र तिथं आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि